केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणाली जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे। आपण ही समोर पाहतोय की अशा पद्धतीनं नवीन टॅक्स स्लॅब जो आहे तो असणार आहे आणि यानुसार प्रत्येक नागरिकाला आपला कर जो आहे तो भरावा लागणार आहे। मात्र सगळ्यात मोठी घोषणा जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये झाली ते म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकाचा कर जो आहे तो सरसकट माफ करण्याचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारने आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे। आपल्याबरोबर सीए दिलीप सातबाई सर आहेत। आपण त्यांच्याकडून हे सगळं समजून घेणार आहोत की नक्की उत्पन्न किती असणाऱ्या माणसाला किती टॅक्स जो आहे तो भरावा लागेल। सर सुरुवातीला हे सांगा की जी नवीन मोठी घोषणा करण्यात आलेली आहे 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या माणसाला टॅक्स भरावा लागणार नाही, तर तो नक्की कसा असेल? हां, आता नवीन या अर्थसंकल्पामध्ये जो बदल करण्यात आला आहे तो एकंदर आता आपण 2 विभागात विभागला पाहिजे। असे करदाते ज्यांचं उत्पन्न 12 लाखपर्यंत आहे आणि दुसरे करदाते ज्यांचं उत्पन्न 12 लाख रुपयापेक्षा अधिक आहे। ज्या करदात्यांचं उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत आहे त्यांना 100% टॅक्स रिबेट मिळणार आहे आणि त्यांचं कोणतंही उत्पन्न करपात्र होणार नाही। आता जे करदाते 12 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्नवाले आहेत त्यांना एक नवीन स्लॅब रेट्स आता घोषित करण्यात आला आहे। त्यामध्ये 0 ते 4 लाख रुपये त्यांना टॅक्स असणार नाही, 4 लाख ते 8 लाख रुपयापर्यंत त्यांना 5% टॅक्स भरावा लागेल, 8 लाख ते 12 लाख रुपयापर्यंत त्यांना 10% टॅक्स भरायला लागेल, 12 लाख ते 16 लाख रुपये त्यांना 15% टॅक्स भरायला लागेल, 16 लाख ते 20 लाखपर्यंत त्यांना 20% टॅक्स भरायला लागेल, 20 लाख ते 24 लाख रुपयापर्यंत त्यांना 25% टॅक्स भरायला लागेल आणि जर उत्पन्न 24 लाख रुपयाच्या पुढे गेलं तर सध्याच्या रेटप्रमाणे त्यांना 30% हा टॅक्स भरावा लागणार आहे। यात जे सॅलरीड पर्सन जे वेतन करणारे जे लोक आहेत त्यांना आणखीन 75,000 रुपयाची सूट मिळणार आहे। त्यामुळं कोणत्याही करदात्याला जर तो वेतनधारक असेल तर त्याला 13.5 लाख रुपयापर्यंत करमुक्त उत्पन्न मिळणार आहे। म्हणजे त्यांच्या बाबतीत 13.5 लाख आणि 13.5 लाखाच्या वरचं असं आपल्याला क्लासिफिकेशन करायला लागेल आणि मग 13.5 लाखाच्या वर असेल तर या सगळ्या स्लॅब त्यांना पुरं लागतील। या व्यतिरिक्त जर एखादा व्यक्ती 44 ADA अंतर्गत जर प्रोफेशनल असेल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल इत्यादी प्रोफेशनल्स असतील तर त्यांना आता 24 लाख रुपयापर्यंत कोणताही कर द्यावा लागणार नाही। महत्त्वाचं की आता हे आपण समजून घेऊयात 0 ते 4 लाखापर्यंत 0% म्हणजे तुम्हाला कर भरावा लागणार नाही, 4 ते 8 लाखापर्यंत हे 5% असणार आहे। मग हे नक्की कसं असेल? म्हणजे आता जी घोषणा झालेली आहे की 12 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही, मग हा टॅक्स स्लॅब जो आहे तो नक्की मग कसा असेल? हा टॅक्स स्लॅब दोनही करदात्यांना लागणार आहे। फक्त 87A सेक्शन जो आहे जो करदाता आपण टॅक्स रिबेट असं म्हणतो ते वजावाट मिळते। म्हणजे तुम्हाला जरी टॅक्स पेएबल असला तरी टॅक्स रिबेटद्वारे तो वजा करण्यात येऊन तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही जर उत्पन्न तुमचं 12 लाख रुपयापर्यंत असेल तर। आणि 12 लाखाच्या वर असेल तर त्यांना टॅक्स रिबेट मिळणार नाही, त्यामुळे त्यांना सगळा टॅक्स भरायला लागणार। त्यांना रिबेट हा जो टॅक्स स्लॅब आहे तो नक्की कोणासाठी आहे? हा दोघांसाठी म्हणलं तरी काही हरकत नाही, हा सर्व नवीन कर प्रणालीसाठी लागू आहे। पण 12 लाखपर्यंत जर उत्पन्न आलं तर त्यांना 100% कर इतका तुम्हाला टॅक्स रिबेट मिळणार आहे। आपण आता हे समजून घेऊयात की 12 लाख रुपयापर्यंत कर भरायचा नाही, मात्र 12 लाख रुपयाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल म्हणजे जर समजा 12 लाख ते 16 लाख इथपर्यंत जर आलं तर साधारणतः 15% टॅक्स जो आहे तो भरावा लागणार आहे। तर पहिल्या 4 ते 8 लाख रुपयापर्यंत त्यांना 5% भरायला लागेल, नंतर 8 लाख ते 12 लाख हे त्यांना 10% भरायला लागेल आणि 12 लाख ते 16 लाखपर्यंत असेल त्यांना 15% भरायला लागेल। म्हणजे स्लॅब वाईज त्यांना टॅक्स भरायला लागेल। म्हणजे 15% सगळ्या उत्पन्नावर नाही आहे, पण ठराविक कॅटेगरी जेवढ्या आहेत तेवढ्या कॅटेगरीजवर त्यांना इन्कम टॅक्स भरायला लागेल। समजा की एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे 12 लाख आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न जे आहे ते 12,50,000 रुपये आहे। जर 12 लाखाच्या वरती 1 रुपया गेला तर तो कुठल्या नक्की स्लॅबमध्ये जाणार? मग पुढच्या स्लॅबमध्ये जाईल। 12 लाखाच्या आत त्याचं उत्पन्न नाही आहे त्यामुळे सगळे टॅक्स रेटून त्याला टॅक्स रिबेट काही मिळणार नाही। टॅक्स रिबेट मिळालं नाही की या रेटप्रमाणे त्याचा जो टॅक्स असेल तो द्यायला लागेल। 12 लाख ते 16 लाखाच्या ह्याच्यात 4 लाख ते 8 लाख 5% भरायला लागेल, 8 लाख ते 12 लाख 10% भरायला लागेल आणि 12 लाखाच्या वर्षी 50,000 आहेत त्यांना 15% भरायला लागेल। या सगळ्याची बेरीज करायची, त्याच्यावर सेस टाकायचा आणि पैसे भरायचे। सगळ्यात महत्त्वाचं की एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न थेट 16 लाख रुपये आहे, आता 12 लाख रुपयेपर्यंतचं त्याचं उत्पन्न जे आहे ते करमुक्त असणार आहे। तर मग 16 लाखवाल्याला या म्हणजे 12 लाखाच्या वरच्या टॅक्स स्लॅबनुसार
टॅक्स भरावा लागेल की 12 लाख रुपयेपर्यंतचा टॅक्स त्याचा माफ होईल? टॅक्स 12 लाखापर्यंत माफ होणार नाही, कारण टॅक्स रिबेट त्याला उपलब्ध नाही. त्याला पहिल्या रुपयापासून टॅक्स भरायला लागेल, 4 लाखाच्या वर्षी जेवढे पैसे असतील तेवढे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 2 कॅटेगरी, की 12 लाखपर्यंत आणि 12 लाखाच्या वर्षे. 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स रिबेट उपलब्ध आहे, 12 लाखाच्या वर तुम्हाला टॅक्स रिबेट उपलब्ध नाही. त्यामुळं तुम्हाला वजावट कुठली मिळणार नाही, त्यामुळे सगळा टॅक्स भरायला लागला. म्हणजे आता जर समजा आता नवीन कर प्रणाली आजपासून अस्तित्वात आली, जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 12 लाख असेल आणि पाठीमागेही त्याचं उत्पन्न 12 लाख होतं, तर त्याला टॅक्स यापुढे भरावा लागणार आहे की नाही? हां, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की पूर्वीच्या आणि आत्ताच्या गेल्या वर्षी तुमचं 12 लाख रुपये उत्पन्न होतं, चालू वर्षी तुमचं 12 लाख उत्पन्न आहे, तर चालू वर्षी त्याचा 80,000 रुपयाचा फायदा होणार आहे. त्यामुळं हा त्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. जर समजा त्याचं उत्पन्न आणखीन जास्त झालं तर 70,000 आणि काही 25 लाख उत्पन्न झालं तर 1 लाख काही रुपयाचा असा फायदा त्याच्यामध्ये ठरलेला आहे. त्यामुळं प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला जो करदाता आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स रिबेट मिळो अगर न मिळो त्याचा टॅक्स कमी होणार आहे, हे मात्र सर ही आपली स्लाईड आहे, याच्यावरती समजून सांगूयात की आज घोषणा झाली की 12 लाख रुपयाचं उत्पन्न जे आहे ते करमुक्त असेल, तर हा टॅक्स स्लॅब जो आहे याची वर्गवारी तुम्ही कशी करता, हे जरा तुम्ही प्रेझेंटरच्या माध्यमातून हे समजून सांगा. नाही, आता यामध्ये 0 ते 4 लाख रुपयाचं जे उत्पन्न आहे, हे 0 ते 4 लाख रुपयाचं उत्पन्न सर्व प्रकारच्या लोकांना लागू आहे. म्हणजे असं 12 लाखाच्या आत आहे किंवा 12 लाखाच्या वर आहे. आता समजा त्याला धरून चला 12 लाख रुपये उत्पन्न मिळालं, तर त्याला 12 लाखापर्यंत जे काही टॅक्स येईल, आता 4 लाख ते 8 लाख 5% आहे, म्हणजे 4 लाखावर 5% टॅक्स त्याला भरायला लागेल. जो काय असेल 1 लाखाला 5,000 रुपये. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न थेट 12 लाख रुपये आहे. आता याआधी त्याचं 12 लाख होतं आणि आता नवीन कर प्रणाली अस्तित्वात आली, 12 लाख रुपये त्याचं उत्पन्न त्याचं करमुक्त असणार आहे. तर मग हा टॅक्स स्लॅब जो आहे तो त्याला लागणार आहे की 12 लाख रुपयेपर्यंत 0% त्याला टॅक्स? सगळं त्याच्या ह्याच्यात लागणार, हे सगळे टॅक्स त्याला लागणार. आणि जेवढं 12 लाखापर्यंत जेवढा टॅक्स येईल तेवढा 100% टॅक्स रिबेट मिळून त्याच्यातनं वजा होणार आणि टॅक्स लायबिलिटी 0 होणार. म्हणजे सुरुवातीला म्हणजे तुमचं 12 लाख जरी उत्पन्न असलं तरी 4 ते 8 लाख रुपये द्यायचे, 5% भरावे भरायला लागणार, तो तयार करायलाच लागणार. पण त्याला टॅक्स रिबेट 87A खाली आहे म्हणून ते वजा वाटून तुम्हाला टॅक्स येणार नाही. म्हणजे आत्ता जर तुम्ही टेक्निकली जर बोलायचं ठरलं तर आजची स्लॅब रेट फक्त 4 लाख रुपयाची आहे. या 4 लाखाच्या वरचे जेवढे टॅक्स असतील, जेवढे इन्कम असेल तेवढं करपात्र आहे. फक्त टॅक्स रिबेटची रक्कम जी आहे ती 12 लाखापर्यंत 100% करण्यात आल्यामुळं 12 लाख रुपयाचे उत्पन्न असणाऱ्याला. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आजची जी घोषणा झालेली आहे त्यानुसार या कररचनेमध्ये कोणताही बदल नाही सर. मात्र 12 लाख रुपयेपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुमचा वरचा जो टॅक्स तुम्हाला भरावा लागणार होता तो मात्र वजा करून तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो मिळणार आहे. आता सुरुवातीला हे सांगा की जर एखाद्या व्यक्तीचं 4 लाख रुपये उत्पन्न आहे तर त्याला किती टॅक्स जो आहे तो भरावा लागेल? 0 ते 4 लाख रुपये टॅक्स नाहीच आहे. 4 लाखाच्या वरती समजा 8 लाख असला म्हणजे 4 लाखापर्यंत त्याला 5% टॅक्स भरायला लागणार, तो 20,000 रुपये येईल. तर 20,000 रुपये 12 लाखापर्यंत 100% उत्पन्न तुमचा टॅक्स रिबेट खाली आहे, म्हणून 20,000 वजा टॅक्स रिबेट 20,000 करपात्र 0, म्हणजे त्याला टॅक्स भरायची काही गरज नाही. पण 12 लाख रुपयाच्या वर उत्पन्न गेलं तुमचं तर मग तुम्हाला टॅक्स रिबेट मिळत नाही, त्यामुळे वजावाट होत नाही. ते 4 लाख ते 8 लाखाला ती वजावट जी उपलब्ध आहे ती 12 लाखाच्या वरवाल्याला नाही आहे आणि म्हणून त्यांचं उत्पन्न करपात्र होतं. सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही असं म्हणालात की हा टॅक्स जो आहे तो रिबेट मिळणार आहे, त्याची करदात्यांना प्रोसेस करावी लागणार आहे का? म्हणजे थेट उत्पन्न जरी असलं तुम्ही असं म्हणताय की टॅक्स जो आहे तो आता भरावा लागणार नाही, मात्र तुम्ही असं म्हणताय की हा टॅक्स स्लॅब कंटिन्यू कायम राहणार आहे. तर म्हणजे जर समजा तुमचं उत्पन्न 12 लाख असेल तर 12 लाखामधून तुमचा टॅक्स वजा करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस काही करावी लागणार आहे? इन्कम टॅक्स रिटर्न भरायला लागणार. 87A जर रिबेट तुम्हाला क्लेम करायचा असेल तर रिटर्न भरणं मॅन्डेटरी आहे. कारण नवीन याच्या रूल्स प्रमाणे आता पूर्वीचा जो रूल होता 2.5 लाखाच्या वर तुमचं ग्रॉस इन्कम गेलं, इन्कम टॅक्स रिटर्न मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तुम्हाला जर 87A खाली रिबेट पाहिजे असेल तर रिटर्न भरणं मग आवश्यक आहे. रिटर्न भरला नाही मग तो रिबेट मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला टॅक्स पुढं मागं नोटीस आली तर टॅक्स भरायला लागेल. म्हणजे त्याची जरी आज घोषणा झालेली असली तरी सुद्धा करदात्यालाच त्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. अर्ज भरणे, त्या IT रिटर्न बरोबर आहे. एक्झम्पशन नाही आहे. एक्झम्पशन फक्त 4 लाख रुपयापर्यंत आहे. 4 लाखापर्यंत रिटर्न भरलं नाही तरी चालेल, पण 4 लाखाच्या वर तुमचं इन्कम झालं तर त्याला अनिवार्य आहे रिटर्न भरणं. आता आपण पुढे जाऊया. 16 लाख ते 20 लाख या कॅटेगरीमध्ये जर तुमचं उत्पन्न असेल
तर 20% टॅक्स भरावा लागणार. हो. तर मग त्याची पुढची वर्गवारी कशी असेल ते सांगा. हे रेट पुन्हा कायम, म्हणजे त्याचं जे समजा 20 लाख रुपये उत्पन्न असेल तर 0 ते 4 लाख त्यांनी भरायची गरज नाही. पुढले 4 लाख ते 8 लाख आहेत त्यांनी 5% टॅक्स भरायचा. 8 लाख ते 12 लाख त्यांनी 10% भरायचा. 12 लाख ते 16 लाख त्यांनी 50% भरायचा. आणि 16 ते 20 जे 4 लाख रुपये त्याच्यावर 20% टॅक्स भरायचा. आणि 24 लाखाच्या पुढे गेलं तर 30% भरायचं. म्हणजे 25 लाख उत्पन्न असलं तर 1 लाखावर त्याला 30% टॅक्स भरायला लागेल. आपण पाहतोय की मात्र हे पुन्हा एकदा सांगा की आजची जरी घोषणा म्हणजे 12 लाख रुपयाचं पर्यंत उत्पन्न जरी करमुक्त असलं तरी सुद्धा जो टॅक्स त्याला म्हणजे या स्लॅबमध्ये जो भरावा लागणार होता तो माफ करण्यासाठी त्याला स्वतंत्र प्रक्रिया करावी लागेल. प्रक्रिया करायला त्याला ती कशी असेल ती एकदा सांगा. ती तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र जेव्हा तुम्ही दाखल कराल त्यावेळेला तुमच्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये 87A अंतर्गत तुम्हाला टॅक्स रिबेट क्लेम करायला लागणार आहे आणि त्यानंतर मग आपली ही जी काही वजावट आहे ही मान्य होऊन तुमचा उत्पन्न करमुक्त होईल. खरं तर आपण पाहतोय की हा खरं तर आजच्या अर्थसंकल्पातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. जरी आज केंद्र सरकारनं 12 लाख रुपयांपर्यंतचं आपलं उत्पन्न जे आहे करमुक्त जरी केलेलं असलं तरी सुरुवातीला याच टॅक्स स्लॅबमध्ये त्याला टॅक्स जो आहे तो भरावाच लागेल. 12 लाख रुपयेपर्यंत जर त्याचं उत्पन्न असेल तर तो टॅक्स जो आहे तो माफ करण्यासाठी त्याला IT रिटर्न जो आहे तो भरावा लागेल. त्याची प्रक्रिया जी आहे ती करावी लागेल. ती प्रक्रिया केल्यानंतरच तुमचा टॅक्स जो आहे तो माफ होईल. अन्यथा तुमचं उत्पन्न जे आहे तर या टॅक्स स्लॅबमध्ये तुमचं ग्राह्य धरलं जाईल आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.